रायगड किल्ल्यावरती तुम्ही आलात. रायगड किल्ल्यावरती असं तुम्हाला मेन पॉईंट बघायला हिरकणी हिरकणी पश्चिम पलीकडल्या साईडला हिरकणी काढ आहे. कारण का कोजागिरी पौर्णिमाचा दिवस होता. एक दिवशी हिरा गवळण रायगड किल्ल्यावरती दूध दही विकण्यास यायच्या. गवळणी दूध दही विकण्यास रायगड किल्ल्यावरती यायच्या. एक हिरा होती. कोजागिरी पौर्णिमाचा दिवस होता. तिथे काय दूध वगैरे काय संपलेलं होतं. राजांची कथा ऐकत रायगड किल्ल्यावरती बसते. सकाळी संध्याकाळी 5:30 वाजले. नगारे तुतारे नाही चौघडे वाजले का रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा इथे बंद होतो. हिरा खाली 500 पायऱ्या उतरून होती. सांगोजी काटकरांना विनंती करते का सांगोजी काटकर जाऊ दे, मला माझ्या 2 महिन्याचं ताण बाळ आहे. तर दूध पाजायला घरी कोणी नाही. सांगोजी काटकर बोलतात आज्ञा नाही. शिवरायांची हिरा 500 पायऱ्या आणखीन वरती चढून जाते आणि राजांना बोलते राजे मला जाऊ द्या, माझ्या 2 महिन्याचं ताण बाळ आहे. त्याला दूध पाजायला घरी कोणी नाही. राजे बोलतात आजची रात्र काढ, उद्या सकाळी दरवाजा उघडला का खाली निघून जा. राजांचं ऐकत नाही. 1200 एकरच्या किल्ल्यावरती सर्व फिरते आणि पश्चिमच्या दिशेवरून रात्री 12:30 वाजता खाली उतरते. राजांच्या कानावरती बातमी कळते काल हिरा आलेली ती दरवाजातून खाली गेली नाही. महाराष्ट्रात 2 मावळ्याच्या घरी पाठवतात, 2 मावळ्याच्या टोकावर पाठवतात. 2 मावळ्याने पायाची चप्पल गावते, हातातली किटली. 2 मावळ्याने दूध पाजताना बाळाला घरी भेटते. तिला वरती आणतात, साडी तोली देऊन सिंहासनामध्ये सत्कार करतात. छोटीशी कविता आहे. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजूनही. येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गावतलासी वालुश्री या नावाचे. राईत होती गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताणा मुलगा कुटुंब होते छोटेसे. राईत होती गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. छत्रपती शिवाजी महाराज की ज्या बाबा चोरी लबाडी गद्दारी करेल त्याला 7 दिवस गोंत्यामध्ये बांधून ठेवतात. जर का तो 8व्या दिवशी कबूल नाही तर टोकावरून कडलेट पॉईंट करतात. त्याला टकमकटोक पॉईंट असं म्हटलं गेलेलं आहे. वरती रायगड किल्ल्यावरती गेल्यानंतर बाल्ली किल्ल्यामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला राण्यांचे 6 महाल दिसतील. राजांच्या 8 राण्या होत्या. 2 राण्याचे महाल कुठे हा प्रश्न पडला. एक जिजामातेना रायगड किल्ल्यावरचं वातावरण सण नव्हतं होईल म्हणून राजाने 9 एकरचा वाडा बांधून दिला. जिजामातेने पाथरगावी त्यांच्या सेवेसाठी 1 राणी राहायची आणि 1 राजगडावरती राहायची. 6 राण्यांच्या 6 महालवरती तुम्हाला बाल्ली किल्ल्यामध्ये पाहायला भेटतील. तर राजांच्या सेवेसाठी राणी जिजामातेच्या सेवेसाठी 1 राणी खाली राहायची ना, तेव्हा राजा आई भवानीचं दर्शन घ्यायला जगदीश्वर मंदिराला जायचे. सोबत त्यांच्या आईचे पण घ्यायचे. ह्या टोकावरून तो पाथरगाव दिसत राजा तिथे दर्शन घ्यायला यायचे. छत्र असतो तर छत्री धरतो, छत्री अंगावरून खाली टोकावरून खाली पडतो आणि सकाळी राजाने बोलतो राजे मला वाचवा. तर राजे बोलतात माझ्याकडे शक्ती नाही पण व्यक्ती आहे, ती व्यक्ती अशा त्या हातात त्या छत्रीचा दांडा सोडू नको, आपोआप गावाखाली उतरशील. गावाखाली उतारा आणि गावाचं नाव होतं निजामपूर. तिथे छत्री निजामपूर केलेलं आहे. मी 3 शेर सांगतो का ते शेर असे अंधाराला घाबरत नाही या आबालाची साथ आहे. मॉडेल पण वाकणार नाही. मर्द मराठ्याची जात आहे. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात. अंधाराला रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.